नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, कंटिन्युअसली आपण डिफरंट पॅटर्न कन्सेप्च्युअली सिलॉजिझमचे स्टडी करत आहोत. आतापर्यंत आपले याचे 9 पहिले लेक्चर्स झालेले आहेत अर्ध्या तासाचे. त्याच्यामध्ये आपण 40पेक्षा जास्त आतापर्यंत सिलॉजिझमचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले आहेत. आता आजचं आपलं जे काही लेक्चर आहे ते फार महत्त्वाचं हे आहे स्पेशल पॅटर्न्सवर. आपलं याच्या आधीचं जर का तुम्ही बघितलं तर आपलं जे आधीचं लेक्चर झालेलं आहे ते कशावर झालेलं आहे. आधीचं लेक्चर आपलं होतं आयदर ऑर केस किंवाचे केसवरती, बरोबर आहे. आपण आतापर्यंत कोणते कोणते बघितले तर आपले पहिले तर आपले लेक्चर जे आहेत पहिले मला वाटतं 6 ते 7 लेक्चर जे आहेत ते आपले जवळपास 6 लेक्चर्स आपले कशावरती होते, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्या बेसिक गोष्टींवरती होते. नंतर शेवटचे 2 ते 3 लेक्चर जे आहेत आपले हे कशावरती आहेत, हे आयदर ऑरची केस आपण किंवाची केस स्टडी केली. आणि आता आपण नवीन याला सुरुवात करत आहोत. सो ती म्हणजेच काय की सिलॉजिझमचे स्पेशल डिफरंट पॅटर्न्स काय आहेत. आपण जर का बघितलं तर सिलॉजिझमचा आपला जनरल पॅटर्न कसा असतो आपण आता ऑलरेडी त्यामध्ये स्टडी केलेला आहे. सिलॉजिझममध्ये आपला हा जनरल पॅटर्न आहे. जनरल पॅटर्न म्हणजे असंच प्रॉपर वे आपण याला बघितलं तर असे काहीतरी आपल्याला विधानं दिलेली असतात, 3-4 विधानं, आणि त्याच्यावर 3-4 काय निष्कर्ष. त्या विधानावरनं ते निष्कर्ष चुकीचे आहेत की बरोबर आहेत असं काढायचं असतं. असं आपल्या सिलॉजिझमचा रेग्युलर पॅटर्न आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम या रेग्युलर पॅटर्न जे आपण याच्या आधी घेतलेले आहेत त्याच्यावरतीच काय येतात, प्रश्न येतात. पण मित्रांनो, आता हा जर का तुम्ही पॅटर्न स्टडी केला, सो या स्पेशल पॅटर्न्समध्ये बघा इथे काय तर पुढे काही निष्कर्ष दिलेली आहेत आणि ती निष्कर्ष कोणते विधानातून आलेली आहेत ते निवडा. म्हणजे लक्षात घ्या, याच्या आधी काय असायचं, एखादं विधान दिलेलं असायचं आणि त्या विधानावरून कोणती निष्कर्ष चुकीची की बरोबर हे आपल्याला शोधावं लागायचं. आता हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये काय आहे की इन जनरल तुम्हाला ऑलरेडी निष्कर्ष दिलेला आहे की हे 2 निष्कर्ष आपले आलेले आहेत आणि हे 2 निष्कर्ष जे आहेत हे पुढीलपैकी कोणत्या विधानावरून येतील हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग आपल्याला 4 पर्याय ते 4पैकी कोणतं आपलं योग्य उत्तर आहे की त्याच्यावरून हे दोन्ही विधानं काय येतील, निष्कर्ष येतील, हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, तर बघ हा एक झाला. अगेन याच प्रकारे इथे काही 2 विधानं आहेत. ओके, सो 2 निष्कर्ष आहेत आणि निष्कर्ष या दिलेल्या याच्यापैकी 4पैकी कोणत्या याच्यावर निष्कर्ष येतात हे सुद्धा आपल्याला काय बघायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 जर का आपण बघितलं तर 6 विधानांपुढे 3च्या एकत्रीकरणाचे 4 संच दिलेले आहेत. आता बघा हे पहिले टोटल अ ब क ड य र हे आपले काय 6 विधान आहेत. यांच्यापैकी आपण 3 तो काय केला, गट केले. तर 4 संच दिले आहेत तर तार्किकदृष्ट्या क्रमबद्ध संच निवडायचा असतो. तार्किकदृष्ट्या लॉजिकली या दोघांचा आपल्याला काय निवडायचा आहे, क्रमबद्ध संच निवडायचा आहे. कोणता विशिष्ट क्रमामध्ये संच दिलेला आहे आपल्याला शोधायचा आहे. अगेन नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 बघा, दिलेला प्रश्न हा 6 विधानांनी बनलेला आहे. त्यानंतर विशिष्ट क्रमाने एकत्रितपणे दिलेले पर्याय आपल्याला दिलेले आहेत. एकत्रितपणे काय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आणि तिसरं विधान हे पहिल्या 2 विधानांचा काय असेल, निष्कर्षाचं. म्हणजेच हे जे तिसरं विधान समजा हा पर्याय घेतला तर ए जो आहे हा या पहिल्या 2 विधानांचा काय आला पाहिजे, निष्कर्ष आला पाहिजे. इथे जर आपण बघितलं तर डी जो आहे तो ई आणि एफचा काय आला पाहिजे, निष्कर्ष आला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काय तर तिसरं विधान जे आहे ते पहिल्या 2 विधानांचं काय पाहिजे, निष्कर्ष असलं पाहिजे. तर हे पण याच्यामध्ये सेमच आहे आणि हे पण तार्किकदृष्ट्या क्रमबद्ध संच. सो अगेन याच्यामध्ये पण आपण जर का बघितलं यामध्ये तर याचे 4 संच आहेत. सो पहिल्या 2चा निष्कर्ष जो आहे तो काय आला पाहिजे, तिसरा आला पाहिजे. ओके, आणि प्रश्न क्रमांक 5 बघा, पुढील प्रश्नात 4 विधाने दिलेली आहेत. या 4 विधानांपैकी कोणतीही 2 विधाने एकाच वेळी बरोबर नाहीत. ओके, सो या 4पैकी काय म्हणतो तो की कोणतीही जी 2 विधाने आहेत ती एकाच वेळी बरोबर येऊ शकत नाहीत. पण कोणतीही 2 विधानं एकाच वेळी चुकू शकतात. पण कोणतीही 2 विधानं काय एकाच वेळी काय असू शकतात, चुकू शकतात. तर हा पूर्ण कन्सेप्च्युअल पार्ट आहे. ते व्हेन डायग्राम वगैरे काढून काही मिळणार नाही तुम्हाला. लॉजिकली याच्यामधनं काय करावं लागेल, थिंक करावं लागेल, तेव्हाच आपण काय करू शकतो, त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर हा थोडा अवघड पार्ट आहे. हा UPSCमध्ये आला होता. सो UPSC 2011मध्ये हा पॅटर्न आला होता. त्यानंतर त्याच वर्षी मुख्य परीक्षेमध्ये PSIच्या मला वाटतं त्यांनी हाचा असा प्रश्न टाकला होता. ओके, हाच प्रश्न आलेला आहे. सो एक याच पॅटर्नमध्ये त्यानंतर कधीही अशा टाईपचा पॅटर्न जो आहे तो आलेला नाही आहे. सो थोडा अवघड पॅटर्न आहे. सो तो सुद्धा आपण स्टडी करूयात त्यामधनं आणि आपण त्याला अंडरस्टँड करण्याचा काय करूयात, प्रयत्न करूयात. ओके, आता चला आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. मग पहिलं विधान बघा, हे निष्कर्ष ते दोन्ही निष्कर्ष काय बरोबर आहे. मग निष्कर्ष काय, एकही टॉक्सिक इंजेक्शन नाही आणि काही इंजेक्शन काय आहेत, ग्लुकोज आहेत, आणि काही इंजेक्शन काय आहेत, ग्लुकोज आहेत. आता हा निष्कर्ष आला पाहिजे आणि ह्या काय, ह्या दिलेल्या विधानांवरनं. सो कोणत्या विधानांवरनं ही दोन्ही निष्कर्ष काय येतील, बरोबर येतील, हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग आता इथे एक तर आपली रेग्युलर मेथड आहे याच्यामध्ये
आता बघा पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, असे काहीतरी पर्याय आहे. सो ट्राय अँड एररने तुम्हाला प्रत्येकाला काय स्टेप बाय स्टेप सोडवावं लागेल. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मी एक रूल दिला होता, आठवत असेल तुम्हाला. बघा आता इथे काय निष्कर्ष आहे, एकही टॉक्सिक इंजेक्शन नाही. हा जो निष्कर्ष आहे हा कसा आहे, नकारात्मक निष्कर्ष आहे. आणि जर नकारात्मक निष्कर्ष पाहिजे असेल, बरोबर आहे ना, तुम्हाला मी स्टेटमेंट दिलं होतं की नकारात्मक निष्कर्ष जर का पाहिजे असेल तर दिलेल्या विधानांमधले एक तरी विधाने नकारार्थी असलं पाहिजे. तुम्हाला लिहिलं की दिलेल्या विधानांपैकी सगळी विधाने जर का होकारार्थी असतील तर नकारार्थी निष्कर्ष येऊ शकत नाही. आता इथे बघा, होकारार्थी आहेत 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 आहेत, यात सगळी विधाने काय आहेत, होकारार्थी आहेत. या होकारार्थी स्टेटमेंटवरून हे नकारार्थी निष्कर्ष येऊच शकत नाही. हे येऊ शकतं का, येऊ शकतच नाही. म्हणून हा पर्याय तसाच काय होणार, पर्याय क्रमांक 2 तसाच काय होणार, रद्द होईल. सो पर्याय क्रमांक 2 काय होणार, तसाच काय होणार, रद्द होणार. नेक्स्ट बघूयात आपण, सर्व टॅबलेट काय आहेत, टॉक्सिक आहेत. एकही इंजेक्शन काय टॉक्सिक नाही. तर इथे नकारार्थी विधान आलेलं आहे, इथे आलेलं आहे नकारार्थी विधान. मग याच्यावर नकारार्थी विधान असल्यामुळे याच्यावर निष्कर्ष येऊ शकतील. अगेन इकडे आहेत 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 आणि आहेत, हे चारही विधानं काय आहेत. सो चारही कशाची विधानं आहेत, हे आहेतची विधानं आहे. आणि चारही आहेतची विधानं जर आहेत, ओके, तर चारही आहेत ही विधानं दिलेली आपल्याला. तर याच्यावरनं सुद्धा लक्षात घ्या की नकारार्थी निष्कर्ष आपल्याला हे निश्चित म्हणजे हे निश्चित आलेलेच असले पाहिजेत. सो आता हे चारही होकारार्थी विधान आहेत, तर याच्यावरनं सुद्धा नकारार्थी निष्कर्ष येऊच शकत नाही. बरोबर, सो याच्यावरनं सुद्धा नकारार्थी निष्कर्ष येऊ शकतो का, कारण चारही स्टेटमेंट आहेत तर हे येऊ शकत नाही. म्हणून हे सुद्धा पर्याय जो आहे हा सुद्धा पर्याय काय होईल, रद्द होईल. आपल्याला हा निष्कर्ष दोन्ही, हे निष्कर्ष तर ट्रूच आहेत, कारण हे शोधायचं नाही आपल्याला बरोबर आहे की नाही, हे निष्कर्ष तर येणारच आहेत. हे निष्कर्ष आपल्याला कोणत्या दिलेल्या कोणत्या स्टेटमेंटमधनं आलेले ते आपल्याला शोधायचं आहे. ती दोन्ही विधाने आहेतची आहेत. सो म्हणून ही पण आहेतची विधान आहेत आणि याच्यातनं सगळी विधानं, चारही विधानं आहेतची आहेत. सो याच्यावरच नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. म्हणून पर्याय 2 आणि पर्याय 3 तसेच कॅन्सल झाले. आता उरला आपल्याकडे पर्याय 1 आणि पर्याय काय 3. आता मग डायरेक्ट आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये की कशा प्रकारे आपण याला आयडेंटिफाय करू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 बघा, मग आता ट्राय अँड एरर्स करावं लागेल. सर्व टॉक्सिक टॅबलेट आहेत. सो सर्व टॉक्सिक काय आहेत, सर्व टॉक्सिक हे तर म्हणतो काय टॅबलेट आहेत. एकही टॅबलेट ग्लुकोज नाही, एकही टॅबलेट काय नाही, ग्लुकोज नाही. काही ग्लुकोज मेडिसिन आहेत. सो काही ग्लुकोज काय आहेत, मेडिसिन आहेत. आणि सर्व मेडिसिन काय आहेत, इंजेक्शन आहेत. सर्व मेडिसिन काय आहेत, इंजेक्शन आहेत. सो एकही टॅबलेट ग्लुकोज नाही, फक्त इतकंच, इथपर्यंत एक नकारार्थी विधान आहे. ओके, हां. मग आता आपल्याला 2 विधानं पाहिजेत. काही इंजेक्शन ग्लुकोज आहेत. आता का काही इंजेक्शन ग्लुकोज आहेत ना, यस, याच्यावर येतं बरोबर. सो दुसरं विधान काय येतं आपलं, सो पहिला पर्याय घेतला तर दुसरं विधान काय येतं, बरोबर येतं. पण आता दुसरं विधान बघा, एकही टॉक्सिक इंजेक्शन नाही. सो टॉक्सिक आणि काय, इंजेक्शन, एकही टॉक्सिक इंजेक्शन नाही. आता हे निष्कर्ष याच्यावर बरोबर येतोय का. सो आपण बघूयात, एकही टॉक्सिक इंजेक्शन नाही. आता आपली नकारार्थी स्टेप आठवा. नकारार्थी विधान बेसिक डायग्रामवरनं बरोबर असेल तर बरोबर असेलच असे नाही. सो आपण हे चेक करतो की याच्यावर हे स्टेटमेंट जे आहे म्हणजे हे विधान याच्यावर बरोबर आलं पाहिजे. आता हे जर बरोबर आहे, याच्यावर बरोबर आहे. सो बघा, टॉक्सिक वेगळं आहे, इंजेक्शन काय वेगळं आहे. पण मग आपण तेव्हा काय करतो, सो त्याचं कॉम्प्लिमेंटरी पेअर घेतो. याचं काय होणार, काही टॉक्सिक इंजेक्शन आहेत. सो काही टॉक्सिक काय आहेत, इंजेक्शन आहेत. ओके, सो काही टॉक्सिक इंजेक्शन आहेत. सो दिस इज वॉट टॉक्सिक, आणि हे काय आहेत, इंजेक्शन आहेत. आता टॉक्सिक सगळे कशामध्ये आहेत, टॅबलेटमध्ये आहेत, बरोबर आहे ना. सो टॉक्सिक सगळे कशामध्ये आहेत, टॅबलेटमध्ये आहेत. आता त्यांनी म्हटलं टॉक्सिक हे नाही. आता बघा, आणि सगळे काय आहेत, इंजेक्शन. आता इंजेक्शनमध्ये जे आहेत बघा, ते सर्व मेडिसिन त्यांनी म्हटलं होतं. सो हे मेडिसिन आहेत, त्याने काय फरक पडतोय का, नाही. ग्लुकोज आहे, ग्लुकोज याच्यामध्ये आहे. सो आता बघा, हा आणि हा बघा इथे वेगळे आहेत. सो काय आपण कुठे कॉन्ट्रडिक्ट केलं आहे का, नाही. म्हणजे ही अल्टरनेट डायग्राम याची बनू शकते ना. आणि जर याची अल्टरनेट डायग्राम बनू शकते, या विधानावरून याची अल्टरनेट डायग्राम बनू शकते, म्हणजेच याची हे काय, याची अल्टरनेट डायग्राम हे जे नकारार्थी विधान हे जे हो आहे, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह विधान, हे काय बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणून हा निष्कर्ष काय होईल, चुकीचा होईल. सो या स्टेटमेंटवरून हा निष्कर्ष येऊ शकतो का, निष्कर्ष येऊ शकत नाही. सो कारण इथे बघा, आपण बघितली शक्यता, याच्यामध्ये शक्यता घेतली आहे, शक्य आहे ही गोष्ट, आणि ही जर शक्य आहे त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या
विरुद्ध गोष्ट जर का शक्य असेल तर हे विधान बरोबर येईल का? बरोबर येणार नाही. याची आधीचे होप्सो मी हे करतो की तुम्ही आधीची विधानं काय केलेली आहेत, बघितलेली आहेत, आधीची प्रोसिजर आपली, आपण त्या प्रोसिजरने चाललेलो आहोत. कोणी आत्ता जर का हे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला इथे कळणार नाही. याचे आधीचे आपले जे काही व्हिडिओ झालेले आहेत ते पूर्ण बेसिक वाईज आपण घेतलेले आहेत. तर तशा प्रकारे ते पहिले आधीचे व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुम्ही या स्टेपवरती या. ठीक आहे मित्रांनो. सो आता हे होऊ शकतं का? हे शक्य म्हणून हे विधान बरोबर म्हणून हे चुकीचं. पण हा निष्कर्ष आपल्याला चुकीचा येतो याच्यावरनं डायग्राम म्हणा. पण निष्कर्ष आपल्याला चुकीचा नाही. हे निष्कर्ष तर बरोबरच आहे. निष्कर्ष दिलेली आहे आणि निष्कर्ष कोणत्या विधानावरनं आलेली आहे ती निवडा तो म्हणतोय. तर हे निष्कर्ष बरोबर झालं पाहिजे. चुकीचं येईल का? नाही. म्हणजेच काय की याच्यावरनं त्या निष्कर्ष येत नाही कारण हे चुकीचं ठरतं. तर हा स्टेटमेंट सुद्धा काय होईल? चुकीचं होईल. ओके. सो मग आता झालंय. सो म्हणून आता उरतं एकच पर्याय क्रमांक 3. म्हणून तुमचं उत्तर काढा पर्याय क्रमांक 3. पण आपण क्रॉस चेक करूयात पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे की नाही आपण बघूयात त्याच्यामध्ये. सो विल फाइंड आउट दॅट की पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे की नाही. ओके. सो विल चेक दॅट. ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 बघूयात आपण. सर्व टॅबलेट काय आहेत? टॉक्झिक आहेत. सर्व टॅबलेट काय आहेत? टॉक्झिक आहेत. एकही इंजेक्शन टॉक्झिक नाही. एकही इंजेक्शन काय नाही? टॉक्झिक नाही. काही ग्लुकोज इंजेक्शन आहेत. सो काही ग्लुकोज काय आहेत? इंजेक्शन आहेत. आणि सर्व ग्लुकोज काय आहेत? मेडिसिन आहेत. ओके. सॉरी, काही ग्लुकोज पाहिजे तिथे. एक मिनिट आपण याला करेक्ट करूयात. एकही इंजेक्शन टॉक्झिक नाही. काही ग्लुकोज इंजेक्शन आहेत. सो काही ग्लुकोज काय आहेत? इंजेक्शन आहेत. सर्व ग्लुकोज काय आहेत? मेडिसिन आहेत. आणि सर्व ग्लुकोज काय आहेत? मेडिसिन आहेत. ओके. सर्व ग्लुकोज काय आहेत? मेडिसिन आहेत. अशा प्रकारे. मग आता बघा, अफर्मेटिव्ह. काही इंजेक्शन ग्लुकोज आहेत. येस. सो बघा, इंजेक्शन आणि ग्लुकोज आहेत. काही इंजेक्शन ग्लुकोज आहे विधान काय तर बरोबर येतं. एकही टॉक्झिक इंजेक्शन नाही. सो बघा, टॉक्झिक आहे आणि इकडे काय इंजेक्शन आहे. सो काही संबंध आहे का दोघांचा? नाही आहे. आणि आपण जर का इथे एकही टॉक्झिक इंजेक्शन नाही तर आपण याच्यामध्ये जर का घेतलं सरळच गोष्ट आहे. तर याचं काय घेऊ आपण? हे युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे तर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह काय? काही टॉक्झिक इंजेक्शन आहेत जे की होऊ शकत नाही. सो तुम्ही टॉक्झिक आणि इंजेक्शन दाखवू शकता का? नाही. टॉक्झिक आणि इंजेक्शन, कारण तो स्पष्ट सांगतोय तुम्हाला की एकही टॉक्झिक इंजेक्शन नाही आहे. सो एकही टॉक्झिक काय? इंजेक्शन नाही आहे. तर काही टॉक्झिक इंजेक्शन असं होईल का? नाही. ही अल्टरनेट डायग्राम शक्यच नाही आहे. दोघांचा संबंध येऊ शकत नाही. आणि जर का येऊ शकत नाही म्हणजे याचे नकार हे विधान जे आहे ते काय चुकीचं आहे. आणि हे जर चुकीचं आहे त्याचं जर अपोजिट केस जर का चुकीची आहे तर हे नकारार्थी विधान जे आहे ते काय होणार? बरोबर होणार. तर त्याचं ते नकारार्थी विधान काय होईल? बरोबर होईल. बरोबर आहे. सो म्हणून इथे ही दोन्ही विधानं काय येतात? बरोबर येतात. मग कोणत्या याच्यावरनं? या तिसऱ्या याच्यावरनं. किंवा तुम्हाला डायरेक्ट पण कॉमन सेन्स यूज करू. एकही इंजेक्शन जर का टॉक्झिक नाही तर एकही टॉक्झिक काय नाही? इंजेक्शन नाही. बरोबर आहे ना. सो आपण ते आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलं तर बघा, जर तो म्हणतो याच्यामध्ये एकही ए हा बी नाही, एकही ए हा बी नाही, याचाच मित्रांनो अर्थ आपण सब्जेक्ट प्रेडिकेट फक्त काय केले? चेंज केले. याचाच अर्थ असा पण म्हणू शकतो आपण एकही बी हा ए नाही. सो शेवटी दोन्ही विधानं काय आहेत? सेमच आहेत. त्याच त्याने केलं एकही टॉक्झिक इंजेक्शन नाही किंवा काय एक इंजेक्शन काय टॉक्झिक नाही. सो याचंच ही काय सेम गोष्ट आहे. सो दोन्ही गोष्टी काय समानच आहे. एकही भारतीय जर का पाकिस्तानी नाही तर एकही पाकिस्तानी काय नाही? भारतीय नाही. अगेन हे विधान काय? सो बरोबरच आहे त्यामध्ये. सो म्हणून इथे मित्रांनो उत्तर काय येतं? सो काय होईल? पर्याय क्रमांक 3. दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3. सो पर्याय क्रमांक 3 येणार. ओके. अगेन निष्कर्ष. आता दोन्ही निष्कर्ष काय आहेत? अफर्मेटिव्ह आहेत. मग आता अफर्मेटिव्ह दोन्ही निष्कर्ष आहेत याच्यावरूनच आपल्याला काय हे आन्सर्स काढायचे आहेत. ओके. हां. मग आता याच्यामध्ये बघा, जर का नकारार्थी विधान त्यामधनं असेल तर ते कॉन्ट्रडिक्ट कसं करतात? डायरेक्ट कसं शोधायचं? डायरेक्ट प्रेडिक्ट स्टेटमेंटवरनं नाही जायचं. बघा, एकही क्लॉक वॉच नाही. हा कारण तो एकही क्लॉक वॉच नाही नकारार्थी विधानाला. जर नकारार्थी विधान असेल तर होकारार्थी निष्कर्ष येऊ शकत नाही. हा म्हणतो काही क्लॉक वॉच आहेत. जर एकही क्लॉक वॉच नाही तर काही क्लॉक वॉच होऊ शकतात का?
सो या विधानावरून हे निष्कर्ष येऊ शकतं का? येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय होणार? तसंच कॅन्सल आउट होईल. सो पर्याय क्रमांक 4 काय ठरेल तुमचा? चुकीचा ठरणार आहे. ओके, सो कळलं प्रत्येकाला? आता आणखी आपल्याला बघा हे 2 निष्कर्ष योग्य आणायचे आहेत या दिलेल्या विधानावरनं. मग आता बाकीची तर सगळे अफर्मेटिव्ह विधान आहेत, तर मग त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह विधान आपल्यालाच काढायचे आहेत त्यामध्ये, बरोबर आहे ना? हां, तर मग आता अफर्मेटिव्ह विधान यामध्ये आपल्याला काढायचं आहे. सो चला बघूयात. सर्व वॉच क्लॉक आहेत. सर्व वॉच काय आहेत? क्लॉक आहेत. काही क्लॉक काय आहेत? टायर आहेत. सो काही क्लॉक काय? टायर आहेत. काही टायर काय आहेत? व्हील आहेत. काही टायर काय आहेत? व्हील आहेत. आणि काही व्हील काय आहेत? बसेस आहेत. आणि काही व्हील काय आहेत? बसेस आहेत. आता अशी 4 विधानं झाले. याच्यावरनं कोणती विधानं बरोबर येतात बघूयात आपण. सो याच्यावरनं बघा, काही क्लॉक वॉच आहेत. बघा वॉच आहे आणि अरे सर्व वॉच जर क्लॉक आहेत, सर्व वॉच जर क्लॉक आहेत तर काही क्लॉक वॉचचे विधान काय येईल? बरोबरच येईल. सो सर्व वॉच क्लॉक आहेत तर सगळे काही क्लॉक वॉच आहेत हे काय होणार? बरोबर होणार. हां, काही व्हील बसेस आहेत. सो काही व्हील काय आहेत? बसेस आहेत. आता बघा इथे काय? इथे व्हील आहे आणि इकडे काय? बसेस आहेत. सो आता या दोघांचं हे काय? हा काय म्हणतो? इथे काही व्हील काय आहेत? बसेस आहेत. सो येते बरोबर? येस. सो काही व्हील बसेस आहे हे पण विधान काय येतं? बरोबर आहे. दोन्ही निष्कर्ष बरोबर येतात केव्हा आपण काय घेतो? पर्याय क्रमांक 1 घेतो. सो इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 कोण? दोन्ही स्टेटमेंट काय येतील? बरोबर येतील. पण आणखी आपण पर्याय क्रमांक 2 आणि 3 वरनं हे दोन्ही विधानं कशी चुकतात ते बघूया. का पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे? सो फक्त एवढंच सॅटिस्फाईड करून आपल्याला चालणार नाही, आपल्याला ते प्रूव्ह करून आणखी आणि बघावं लागेल. हां, मग बघा काही वॉच व्हील आहेत. काही वॉच काय आहेत? व्हील आहेत. अगेन सर्व व्हील काय आहेत? टायर आहेत. सर्व व्हील काय आहेत? टायर आहेत. काही टायर काय आहेत? बसेस आहेत. सो काही टायर काय आहेत? बसेस आहेत. आणि सर्व बसेस काय आहेत? क्लॉक आहेत. आणि सर्व बसेस काय आहेत? क्लॉक आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये आता आणखी आपण निष्कर्ष बघूया त्यामध्ये. सो निष्कर्ष क्रमांक 1, काही क्लॉक काय आहेत? वॉच आहेत. सो बघा इथे क्लॉक आहेत आणि इकडे काय? वॉच आहे. सो क्लॉक आणि वॉच यांच्यामध्ये काय? फार डिफरन्स आहे, दूर आहेत दोन्ही पण. सो काही वॉच म्हणता येईल का आपल्याला? नाही. काही व्हील बसेस आहेत. सो आता बघा व्हील इकडे आलं, हे बसेस इकडे आलं आणि इकडे काय आलं? व्हील आलं. सो काही व्हील बसेस आहेत का? हे पण आपल्याला म्हणता येणार नाही, म्हणून हे दुसरं सुद्धा विधान काय होईल? चुकीचं होईल. बरोबर आहे. सो सेकंड सुद्धा स्टेटमेंट काय होणार? सो चुकीचं होणार. सो म्हणून अशा प्रकारे हे याच्यावरनं हे दोन्ही निष्कर्ष येत नाहीत. ओके, जसे पहिल्या याच्यावरनं बघा, पहिली डायग्राम बघा, ही याच्यावरनं दोन्ही निष्कर्ष येतात, पण हे दुसरं पर्याय येते का? नाही. आता तिसरं बघूया, काही बसेस टायर आहेत. सो काही बसेस काय आहेत? टायर आहेत. काही टायर काय आहेत? क्लॉक आहेत. काही टायर काय आहेत? क्लॉक आहेत. सर्व क्लॉक काय आहेत? वॉच आहेत. सर्व क्लॉक काय आहेत? वॉच आहेत. आणि काही वॉच काय आहेत? व्हील आहेत. सो काही वॉच काय आहेत? व्हील आहेत. ओके, मग आता अशा प्रकारे आपण फ्रेम केलं याच्यावरनं. मग बघा काही बसेस टायर आहेत. हा काय म्हणतो इथे की काही बसेस काय आहेत? टायर आहेत. सो काही बसेस टायर आहेत. बघा हे आपण असं केलं. हां, काही क्लॉक वॉच आहेत. सो बघा इथे क्लॉक आलं आणि आता इथे सगळ्या क्लॉक काय आहेत? वॉच आहेत. बरोबर ना? सो सर्व क्लॉक वॉच आहेत, तर मग काही वॉच काय आहेत? क्लॉक आहेत. हां, येस, बरोबर येतं हे विधान. सो याच्यावरनं पहिलं विधान काय येतं? बरोबर येतं. पण दुसरं विधान बघा याच्या फ्रेमिंगवरनं, काही व्हील बसेस आहेत. सो काही व्हील बसेस आहेत का? बघा ही बसेस इकडे आलं आणि व्हील काय आलं? इकडे आलं. सो बसेस आणि व्हील दोन्ही काय आहेत? सेपरेट आउट आहेत, म्हणून काही व्हील बसेस आहेत असं आपण कोणते भाष्य करू शकतो का? असं आपण म्हणू शकत नाही. करेक्ट. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय? म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर काय तुमचं? सो दॅट्स वाय आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेले आहेत. सो हा बघितला नवीन पॅटर्न कधी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल, असे सुद्धा पॅटर्न्स येऊ शकतात. अजून कधी आयोगाला आलेले नाही आहेत पण येऊ शकतात, कारण असे स्पेशल पॅटर्न्स आहेत. हे पहिले 2 आयोगाला आलेले प्रश्न आहेत, पण पुढचे जे काही प्रश्न आहेत हे आयोगाला आलेले प्रश्न आहेत. म्हणजे असं तुम्ही हे गृहीत धरू नका की इतकी टफ लेवल कुठं आपल्याला येणार का, बँकिंगचे किंवा MBAचे प्रश्न आहेत हे नाही. असं सुद्धा प्रश्न आयोगामध्ये आलेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे तुमची त्याच्यावरनं काय असली पाहिजे? तयारी असली पाहिजे. ओके, हां, तर विद्यार्थी मित्रांनो आता मी ज्या
संस्थेतर्फे तुम्हाला गाईड करण्याची मला परवानगी दिली आहे ज्या संस्थेने, ज्या पोर्टलवरनं मी आज तुमचे संवाद साधू शकतोय, तो म्हणजे अनअकॅडमी. अनअकॅडमी मित्रांनो टेस्ट प्रिपरेशन म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमधली आपल्या देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे. आणि ही तुम्हाला डिफरंट याच्यावरती काय करत असते, विविध एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन असतील, बँक पी ओ असेल, UPSC असेल, MPSC असेल, असे अनेक याच्यात गाईड करत असते. तर मित्रांनो इथे आपल्या MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 सब्जेक्ट आहेत, GS आणि CSAT. याच्यामध्ये माझ्यासारखेच असे अनेक एज्युकेटर्स आहेत, ओके, की जे तुम्हाला एज्युकेट करत असतात. तर तुम्ही त्याचासुद्धा त्यांचा काय करू शकता, फायदा उचलू शकता. आणि मित्रांनो याची जी फी आहे, एका वर्षासाठी जी काही फी आहे, त्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असतात, तुम्हाला लाईव्हमध्ये टीचिंग केलं जातं त्याच्यामध्ये. तर पूर्ण वर्षाची फी त्याची 7,000 रुपये आहे. आणि आणखी त्याच्यावरती 10% डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्ही जर 10% डिस्काउंट केला, तुमच्याकडे 700 रुपये कमी होऊन तुम्हाला 6,300 मध्ये तो कोर्स पडेल. जेव्हा तुम्ही काय करणार, सो माझा कोड यूज करणार, माझा कोड यूज बघा, सो भूषण CSAT नावाचा माझा कोड आहे. सो भूषण CSAT हा कोड यूज करा, तुम्हाला 6,300 मध्येच तो काय मिळेल, कोर्स मिळणार आहे. ओके, सो तुम्ही बऱ्यापैकी मित्रांनो या संधीचा फायदा उचलू शकता. ओके, सो त्याच्यामधनं तुम्हाला अनेक फायदे भेटू शकतील. अगेन हे तर मी पूर्ण पूर्वपरीक्षेचं सांगितलं तुम्हाला. अगेन याचे कोर्सेस जे आहेत ते मुख्य परीक्षेला सुद्धा उपलब्ध आहेत. सो मुख्य परीक्षेला सुद्धा त्यामध्ये तुम्हाला याच फीमध्ये मुख्य परीक्षा सुद्धा कव्हर होईल. अगेन तुम्ही PSI STI पण करत असाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला यामध्ये आता जसा हा टॉपिक आहे सिलोजम, तर हा सगळ्याच एक्झाममध्ये म्हणजे PSI STI ला पण आहे आणि आपल्या राज्यसेवेला पण आहे. तर असे अनेक एज्युकेटर्स तुम्हाला त्याच्यातसुद्धा पूर्ण धारा काय होईल, त्यामध्ये फायदा होईल. अगेन तुम्हाला जर का 1 वर्षाचा कोर्स लावायचा नसेल तर याच्यामध्ये 6 महिने, 3 महिने, 2 महिने, 1 महिने अशाचे सुद्धा पण कोर्सेस अवेलेबल आहेत. सो तुम्ही त्याचासुद्धा काय करू शकता, फायदा उचलू शकता. ओके, सो तुम्ही करू शकता. अगेन मित्रांनो माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो माझं टेलिग्राम चॅनल आहे काय, सो माझं याचं टेलिग्राम चॅनलचा कोड आहे CSAT_भूषण. ओके, सो CSAT_भूषण हे भूषणदूत अकॅडमीचं ऑफिशियल जे आहे ते टेलिग्राम चॅनल आहे. तर हे सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला जॉईन करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. ओके, सो CSAT_भूषण. हां, आता नेक्स्ट पॅटर्न बघूयात आपण. 6 विधानांपुढे 3च्या एकत्रीकरणाचे 4 संच दिलेले आहेत. तार्किकदृष्ट्या क्रमबद्ध संच निवडा. तर आपल्याला काय, आता हे पॅटर्न काय आहे, आता नेमका लोकांना प्रश्न पडला असेल की नेमका पॅटर्न काय, याचे आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात आणि त्यात आणखी आपण क्लिअरिफाय पुढे करूयातच. हे 6 स्टेटमेंट आहेत. आता नेहमी या टाईपचे स्टेटमेंट आहे, याच्यावर कोणता सिक्वेन्स जो आहे याच्यामध्ये तार्किकदृष्ट्या योग्य किंवा एक क्रमवार संच कोणता आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सो आता आपल्याला म्हणून इथे लक्षात घ्या, यामध्ये काय करायचं मित्रांनो, की तुम्ही हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही. डायरेक्ट आपण ऑप्शननी काय करायला सुरुवात करायची, सो ऑप्शननी त्याला सोडवायला काय करायची, सुरुवात करायची. मग आता बघा तो काय म्हणतो की सर्व हॉकी खेळाडू काय तालीमबाज आहेत. सो सर्व हॉकी खेळाडू काय तालीमबाज असं तसं त्यांनी सांगितलं. इथे हे 6चे मानू नका. मी पहिले पण तुम्हाला सांगतो आपली रेग्युलर मेथड यूज करायची नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा आपण पहिले हे निष्कर्ष घेतले का नाही, आपण स्टेटमेंटमधनं बघितलेलं आहे, उलटं गेलो होतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय आहे की डायरेक्ट पर्याय जे आहेत, ओके, सो हे जे तुम्हाला पर्याय दिसत आहेत या पर्याया थ्रू तुम्हाला कोणता लॉजिक किंवा कोणता सिक्वेन्स बरोबर आहे ते काय करायचं आहे, शोधायचं आहे. सो क, अ आणि र. सो क म्हणते काय, कोणताही तालीमबाज शाकाहारी नाही. सो क, कोणताही तालीमबाज तो काय नाही, शाकाहारी नाही. अ, सर्व हॉकी खेळाडू तालीमबाज आहेत. सर्व हॉकी खेळाडू कशामध्ये येतात, तालीमबाजमध्ये येतात. ओके, सो सर्व हॉकी खेळाडू काय, हॉकी किंवा थोडं मोठं काढूयात आपण. सो सगळ्यात पहिले बघा, सर्व हॉकी क, कोणते तालीमबाज शाकाहारी नाही. सो कोणतेही तालीमबाज काय नाही आहे, शाकाहारी नाही आहे. सर्व हॉकी खेळाडू जे आहेत ते काय, काय म्हणतं, हॉकी खेळाडू काय तालीमबाज आहेत. आणि र, कोणीही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही. आणि याचा अर्थ कोणते हॉकी खेळाडू काय नाही, शाकाहारी नाही. सो बरोबर आहे मित्रांनो, जर कोणताही तालीमबाजच जर शाकाहारी नाही तर त्याच्या आत असलेला हॉकी खेळाडू सुद्धा शाकाहारी होऊ शकतो का, नाही होऊ शकत. सो हे तीनही विधानात क आणि र हे कसे आहेत, एका सिक्वेन्समध्ये आहेत की याचा काही संबंध नाही, हा पुन्हा याच्यात आहे तर हॉकीचा आणि काय शाकाहारीचा होईल का, नाही समजणार. तर र म्हणजे काय, कोणत्या हॉकी खेळाडू काय नाही, शाकाहारी नाही. सो पहिला पर्याय काय येतो, बरोबर येऊ शकतो. आपण आणखी बघूयात आपलं लॉजिक बरोबर होते का. सो आपल्यानुसार सध्याच्यानुसार आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. दुसरं बघूयात, र, क आणि अ. सो र काय म्हणतो, कोणताही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही. सो कोणताही हॉकी खेळाडू आहे तो काय, शाकाहारी नाही. क म्हणजे काय होणार, कोणीही तालीमबाज शाकाहारी नाही. आता कोणताही तालीमबाज काय नाही, शाकाहारी नाही. सो कोणताही तालीमबाज काय नाही, शाकाहारी नाही. आणि
नेक्स्ट, म्हणून तो म्हणतो की निष्कर्ष काय, सर्व हॉकी खेळाडू तालीमबाज आहे, म्हणून सर्व हॉकी खेळाडू काय तालीमबाज आहेत असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आता बघा लक्षात घ्या मित्रांनो, इथे पण काय होतं, क अ र, र क अ, सो अ क आणि काय र हे तीनच त्याच्यामध्ये काय होतं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. ओके, परंतु सिक्वेन्स महत्वाचं आहे, त्याने क्रमबद्ध संच निवडा. प्रश्न काय तुमचा, क्रमबद्ध. बघा याचं जर का तुम्ही बघितला तर तालीमबाज आणि शाकाहारी वेगळे, हॉकी पूर्ण तालीमबाजमध्ये, म्हणून कोणताही हॉकी खेळाडू काय शाकाहारी नाही. बरोबर आहे ना. सो इथे काय होता, एक सिक्वेन्स होता, इथे काय आला होता, एक सिक्वेन्स होता. आता तीच विधानं पण जेव्हा आपण विस्कटून मांडली तर र विधान म्हणतं कोणताही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही आहे. क काय म्हटलं, कोणताही तालीमबाज काय नाही आहे, शाकाहारी नाही आहे. पण याच्यावर आपण याचा अर्थ असा म्हणू शकत नाही की सगळे हॉकी खेळाडू काय तालीमबाज आहे, असं आपण भाष्य करू शकत नाही. म्हणून हे येऊ शकतं का, हे विधान येऊ शकत नाही. सो दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज रॉंग. ओके, देन अगेन ब ड र, सो ब ड र, ब बघूयात. काही तालीमबाज हॉकी खेळतात, सो देर आर सम तालीमबाज आहेत. सो काही तालीमबाज आहेत ते काय खेळतात, हॉकी खेळतात. ओके, सो काही तालीमबाज आहेत, पूर्ण याच्यामध्ये नाही येणार ते. ओके, सो काही तालीमबाज काय खेळतात, हॉकी खेळतात. ओके, हां. अगेन ड, काही हॉकी खेळाडू शाकाहारी आहेत, सो काही हॉकी खेळाडू काय आहेत शाकाहारी आहेत, काही हॉकी खेळाडू काय आहेत शाकाहारी आहेत. आणि र, कोणताही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही. याचा अर्थ आता काही हॉकी खेळाडू शाकाहारी येतो म्हणतोय ड. ओके, सो ड काय म्हणतो, काही हॉकी खेळाडू शाकाहारी आहेत आणि म्हणून कोणत्याही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही असं म्हणू शकतो का आपण, नाही. काही कोणताही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही हे येऊ शकत नाही सिक्वेन्समध्ये. एकदा म्हणतो की काही आहेत आणि काही कोणताही नाही असं भाष्य करू शकतो का, असं आपण कोणतंही भाष्य करू शकत नाही. म्हणून तिसरं विधान काय होईल, चुकीचं होणार. क अ य, सो क म्हणजे काय, कोणताही तालीमबाज काय शाकाहारी नाही. सो कोणताही तालीमबाज काय शाकाहारी नाही. हां. देन अ, सर्व हॉकी खेळाडू काय तालीमबाज आहेत. अगेन सर्व हॉकी खेळाडू काय आहेत तालीमबाज आहेत. सो सर्व हॉकी खेळाडू आपण घेऊयात तालीमबाज आहेत. आणि य, य काय, सर्व तालीमबाज शाकाहारी आहेत. आणि सर्व तालीमबाज शाकाहारी आहेत म्हणतो, अरे इकडे म्हणतो कोणताही तालीमबाज शाकाहारी नाही, नंतर म्हणतो की सर्व तालीमबाज काय आहेत शाकाहारी आहेत. एकदा तो म्हणतो की कोणताही तालीमबाज शाकाहारी नाही आणि नंतर तो म्हणतो की सर्व तालीमबाज काय आहेत शाकाहारी आहेत. असं सुद्धा आपण कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे, हे सुद्धा भाष्य करू शकत नाही. सो म्हणून मित्रांनो निश्चितपणे तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 1. सो लक्षात आलं मित्रांनो. सो असे याच्यामध्ये काय तुम्हाला काही लॉजिकल सिक्वेन्सेस दिलेले असतात, लॉजिकल संच दिलेले असतात, त्याचा यूज करून तुम्ही या टाईपचे एक्झाम्पल्स जे आहेत ते काय करू शकता, सोडवू शकता. फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहे ते. आता मला वाटतं याची आपल्या लेक्चरची हे संपलेली आहे. याच्या पुढे सुद्धा आपण असे 2-4 एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला घेऊयात आणि मग आणखी पुढचा पार्ट बघूयात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. सो पुन्हा एक लेक्चराचं या सिक्वेन्सवरतीच होईल, थोडे एक्झाम्पल्स आणि त्याच्यानंतरचं शेवटचं. सो टोटल हे आजचं 10वं लेक्चर होतं. याच्यानंतर 11वं आणि 11वं लेक्चरसुद्धा अशा लॉजिकल स्पेशल पॅटर्न्सवरती होईल. पण 11वं लेक्चर आणि 12वं लेक्चर जे आहेत ते केस ऑफ पॉसिबिलिटीवरती आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, धन्यवाद.